नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल अजित पवार यांचं निधन झालं आणि त्या निधनामध्ये जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये राजकारण झालं आहे की अजून काही झालं आहे, अशा प्रकारच्या बऱ्याच शंका त्या ठिकाणी राजकारणी व्यक्त करत आहेत. त्याच्यामध्ये त्यांचेच पुतणे म्हणजेच रोहित पवार त्या ठिकाणी शंका व्यक्त करत आहेत. मग शंका व्यक्त करताना त्यांनी असं सांगितलं की माझ्या दादाचा कुठं अपघात झाला आहे का, दादासोबत कुठं घातपात झाला आहे का, म्हणजेच घातपात झाला आहे का ह्याचा अर्थ तो ब्लॅक बॉक्स जळाला आहे अशी माहिती त्यांनी सांगितली. मग एवढ्या मोठ्या विमान सुरक्षेमध्ये ज्यावेळेस बॉम्ब ब्लास्ट जरी झाला तरी तो ब्लॅक बॉक्स जळत नाही अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. मग एवढं असताना देखील तो ब्लॅक बॉक्स कसं काय जळाला हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मित्रांनो, ब्लॅक बॉक्स जळणं आणि त्या ठिकाणी त्यांचं नुकसान होणं ह्या बाजू त्या ठिकाणी वेगळ्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये जी चिप असते ती चिप त्या ठिकाणी सुरक्षित कधी राहते. म्हणजे ब्लॅक बॉक्समध्ये जी चिप असते त्या चिपीमध्ये त्या ठिकाणी सेफ त्या ठिकाणी राहते. मग चिपीमधला डाटा त्या ठिकाणी रिकवर करण्यासाठी बाहेर देशामध्ये पाठवले अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे. मग आता एवढं रिकवर करायला बाहेरच्या देशात पाठवलं जातं आहे, त्या ठिकाणी त्याचा डाटा रिकवर करायचं ठरवलं आहे अशा प्रकारचं बोललं जातं आहे. आणि अजितदादा यांचं झालेलं दुर्दैवी निधन आणि त्यांच्यावर चाललेलं राजकारण, कारण जो काही बडा नेता त्या बड्या नेत्यामुळं त्या ठिकाणी अजितदादा थांबले अशा प्रकारचं बोललं जात होतं, ते अखेर सत्य समोर आलेलं आहे. बडा नेता म्हणजे कोण? त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांनी त्या ठिकाणी अजितदादा यांना फोन केला होता की आपल्याला शेतकऱ्याचा काही प्रश्न आहे, तुम्ही त्या ठिकाणी थांबा आणि मी आल्यानंतर तुम्ही गेलात तरी हरकत नाही अशा प्रकारचं बोलले होते. मग अजितदादांनी तुम्ही पाहिलं असेल, अजितदादा थांबले आणि सकाळच्या फ्लाईटनं ते निघाले. मग एवढं धोका असताना त्या ठिकाणी पायलटनं लँडिंग का केली आणि जेवढं इंधन शिल्लक असताना देखील पायलटनं लँडिंग करून त्या ठिकाणी दुर्दैवी अपघात झाला अशा प्रकारचं रोहित पवार यांनी वक्तव्य काल केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं हा दादाचा अपघात नसून हा घातपात आहे अशा प्रकारची शंका देखील अजित पवार यांच्याबाबत रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे. मग आता तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी बघितलं असेल, अपघात पाहिला असेल, लोकांनी सांगितलं की पहिला धमाका त्या ठिकाणी विजल्यानंतर देखील पुन्हा एक धमाका झाला, तर आपण मानू शकतो की त्या ठिकाणी इंधन जास्त असल्यामुळे तो धमाका परत झाला असेल. परंतु जो काही ब्लॅक बॉक्सचा बाजूचा तो त्या ठिकाणी विमानाचा शेवटचा भाग होता, तुम्ही पाहिलं असेल, ते विमानाचा तुकडे देखील मुंबईला घेऊन गेले. मग इतकं सगळं झाल्यानंतर देखील ब्लॅक बॉक्समधील तो त्या ठिकाणी पूर्ण सापडत नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. मग इतकं त्या ठिकाणी बोलल्यावर ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकवर होत नाही अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. मग तुम्हाला सर्वांना काय वाटतं की ब्लॅक बॉक्सची माहिती रिकवर होईना गेली आहे की त्या ठिकाणी राजकारण त्या माहितीला समोर येऊ देणं गेलं आहे? तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.